न्यूज 24 नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज 24 नेटवर्कवर. शोध नव्या अस्तित्वाचा. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व युवा नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सरचिटणीस जड अवजड वाहतूक विभाग अध्यक्ष प्रदीप वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली फोर्ट एमटेनल इमारत फाउंटन 2 येथील परिवहन कार्यालयात मनसे वाहतूक सेनेच्या शिष्टमंडळाने परिवहन आयुक्त विवेक भीमनवर, IAS अधिकारी महाराष्ट्र राज्य जितेंद्र पाटील, अप्पर परिवहन आयुक्त यांची भेट घेतली. मनसे वाहतूक सेनेचे अनेक प्रलंबित प्रश्न यावेळी मांडण्यात आले. ओव्हरलोड वाहतूक, ओडीसी वाहतुकीची परवानगी नसताना देखील वाहतूक केली जात आहे. तसेच परराज्यातील वाहनांचा सुळसुळाट महाराष्ट्रामध्ये वाढतोय. अशा विविध प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली. यावेळी MMR रिजन मधील प्रादेशिक व उपप्रादेशिक अधिकारी तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सरचिटणीस जड अवजड वाहतूक विभाग अध्यक्ष प्रदीप वाघमारे यांच्या समवेत रमाकांत साळवे उपाध्यक्ष, संजय कनवाळू उपाध्यक्ष, महेश लोहाटे उपाध्यक्ष, आदेश पवार सचिव, विजय जाधव जिल्हा संघटक, दिलीप विचारे जिल्हा संघटक, संजय साळवे जिल्हा संघटक, मनोज शिंदे सहचिटणीस तसेच इतर पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक व ट्रेलर वाहन चालक यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेमध्ये वाहनाप्रमाणे विभागाची उभारणी करण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने जड अवजड वाहनांची जबाबदारी आमच्या सर्वांवर आहे. त्या विभागामध्ये काम करत असताना आम्ही अनेक प्रश्न परिवहन आयुक्तांच्या समोर मांडले. प्रादेशिक परिवहन कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यासमोर मांडले. परंतु त्या प्रश्नांकडे नेहमीच कानाडोळा करण्याचं काम या RTO विभागाकडून होत आलेलं आहे. त्याच अनुषंगाने आम्ही आज परिवहन आयुक्तांना एक सविस्तर आणि रितसर अशी भेट मागितली होती. मागील 4 महिन्यांपासून आम्ही आयुक्त साहेबांची भेट मागतोय, परंतु नेहमीच काही ना काहीतरी कारण सांगून त्यांनी 4 महिने घालवले. परंतु आज आम्हाला त्यांनी भेट दिली आणि जेवढे प्रश्न प्रलंबित होते महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जड अवजड वाहतूक विभागाच्या माध्यमातून ते सर्व प्रश्न परिवहन आयुक्तांच्या समोर मांडण्याची आम्हाला संधी दिली. त्याबद्दल आम्ही आयुक्त साहेबांचे आभार व्यक्त करतो. ॲडिशनल ट्रान्सपोर्ट कमिशनर पाटील साहेब यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सर्वच अधिकाऱ्यांचे. आज आम्ही अतिशय गांभीर्याने त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करत होतो, कारण आज महाराष्ट्राची कशाप्रकारे लूट होते हे त्यांना बिलकुल माहीत नाही आहे किंवा ते दाखवत नाही आहेत की आम्हाला माहीत आहे. पनवेल RTO असो, पनवेल वडाळ RTO असो, यांच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या नियमांचं उल्लंघन होतं आहे. ओव्हरलोड वाहतूक होते, ओडीसी वाहतूक होते, त्याची परवानगी न घेता ओडीसी वाहतूक केली जाते. वाहनांचं अल्ट्रेशन करून RTOच्या परवानगीशिवाय वाहनं बिनधास्तपणे चालवली जात आहेत. शिवाय परराज्यातल्या वाहनांचा सुळसुळाट महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेला आहे. नागालँडच्या वाहनांचा विशेष जास्त सुळसुळाट आहे. नागालँडची वाहनं जर महाराष्ट्रात चालली तर त्यांना ते वाहन विकत घेण्यासाठी, रजिस्ट्रेशन करण्यासाठी नागालँडला जाण्याची आवश्यकता नाही आहे किंवा फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी नागालँडला जाण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांना नागालँडमध्ये महाराष्ट्रापेक्षा फार कमी टॅक्स, म्हणजे जवळपास 25% टॅक्स त्यांना भरावा लागतो आणि त्याचमुळे नागालँडच्या वाहनांचा कल हा वाढत चाललेला आहे, ज्यामुळे महाराष्ट्र पासिंगची वाहनं घेणं कोणी पसंत करत नाही आहे. आज मराठी माणूस देखील नागालँडची वाहनं घेऊ लागलेला आहे. या सर्व गंभीर विषयांची दखल आम्ही आयुक्त साहेबांना घ्यायला विनंती केलेली आहे. आज मुंबई मेट्रो प्रकल्प असेल किंवा कोस्टल रोड असेल, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक असेल, या सर्व प्रकल्पांमध्ये ओडीसी फीज घोटाळा झाल्याची माहिती आम्ही आयुक्त साहेबांच्या समोर मांडलेली आहे. आज आम्ही इतके वर्ष, जवळपास 5 वर्ष अभ्यास करून आज आम्ही आयुक्त साहेबांना ही माहिती पुरवण्याचं काम केलेलं आहे. भविष्यामध्ये आयुक्त साहेब याची गांभीर्याने दखल घेतील हेच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आशा बाळगतो. अन्यथा सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हीच सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक कार्यालयं आणि ज्या लोकांनी ओडीसी फीज घोटाळा केलेला आहे, ओव्हरलोड वाहतूक केलेली आहे, शासनाचा कर बुडवलेला आहे, त्यांना आम्ही मनसे स्टाईलनी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, खळक अटॅक केल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही आयुक्त साहेबांना विनंती करू इच्छितो, साहेब कोणत्याही प्रकल्पाचे उद्घाटन करू नका.
मुंबई मेट्रो लाईन 7चं उद्घाटन आपण पंतप्रधानांच्या हस्ते करून घेतलं। आज पंतप्रधानांना ठाऊक आहे का की या प्रकल्पामध्ये किती करोड रुपयांचा ओडीसी फीस घोटाळा झाला। आज मुंबई मेट्रोमध्ये लाईन 2A आणि लाईन 7 यामध्ये घोटाळा झालेला जसा परिवहन पंतप्रधानांना माहीत नाही तसा परिवहन आयुक्तांना देखील माहीत नाही। परिवहन आयुक्त संपूर्ण महाराष्ट्राचे प्रमुख आहेत। आम्ही विनंतीपूर्वक त्यांना आजही सांगतो हा आमचा शेवटचा प्रयत्न होता। भविष्यात आम्ही आपल्याकडून देखील न्यायाची अपेक्षा करणार नाही आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरून मनसे स्टाईलने न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाहीत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, अमितसाहेब ठाकरे, वाहतूक सेना जड अवजडचे अध्यक्ष प्रदीपजी वाघमारे यांनी परिवहन आयुक्त यांची भेट घेतली आणि त्यांना ज्या महाराष्ट्रामध्ये ओव्हरलोडचे विषय आहेत, ओडिसीचे विषय आहेत, चुकीच्या पद्धतीने वाहतूक चालू आहे त्याविषयी त्यांनी ठणकावून सांगितलं आहे की चुकीचा ज्या पद्धतीने कर बुडवला जात आहे तो कर शासनाला परत मिळाला पाहिजे। जर कर शासनाला परत मिळाला नाही हा मोठा घोटाळा आहे। हा स्कॅम प्रदीप वाघमारे हे काढतीलच, पण हा घोटाळा आणि त्याच्यानंतर जे परिवहन विभागातून जो पैसा चुकीच्या पद्धतीने गेलेला आहे म्हणजे खाल्लेला आहे तो पैसा ॲक्च्युली उघडकीस आणतील। प्रदीप वाघमारेंनी सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी शासनाला भेटल्या पाहिजेत, कारण हे दाखवून दिलेलं आहे, याचं ॲक्च्युली पुरा एव्हिडन्स दाखवून दिलेलं आहे। या चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी लवकरात लवकर हे उघडकीस येतील यांनी आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला। ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष आणि अमितसाहेब ठाकरे तसेच आपले वाहतूक सेनेचे वारंवार जड अवजड या विभागातर्फे एक आवाज आम्ही उठवायचा जो प्रयत्न करतो ते आमचे मार्गदर्शक श्री प्रदीपजी वाघमारे साहेब, तसेच रमाबाई, संजय अण्णा आणि विजय जाधव। आज आपण परिवहन विभागाच्या आयुक्तांना जी भेटलो, मी फक्त 2च शब्दात त्यांना एक सांगू शकतो की आमचे जे प्रश्न होते ते फार गंभीर होते। 4-5 महिन्यापासून वाघमारे साहेब हे वारंवार पाठपुरावा करत होते। डेप्युटी कमिशनर असून दे, आर टी ओ असून दे संबंधित, आम्ही त्यांच्याशी एक पत्रव्यवहार केला होता आणि ही एक 4 महिन्याच्या नंतर जी एक पूर्णत्व झालेलं आहे आज मीटिंगला, हे मी सांगू इच्छितो। तसेच आज आयुक्त साहेबांनी जे काही कारवाईसाठी हे दिलेले आहेत, आदेश दिलेले आहेत, त्याच्यावरून मी एकच सांगू इच्छितो की जसं आपला बॉलिवूडमध्ये सिंघम पिक्चर आहे त्याच्यामध्ये बाजीराव सिंघमचं जसं कार्य आहे, आम्ही तशी उद्यापासून RTOची एक कारवाई आम्ही सगळेजण महाराष्ट्र सैनिक जड अवजडची आमची एक टीम आहे ती अपेक्षित करत आहोत। आणि बरेच असे प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत, मग ते ओडीसी असून दे, मग ते अनधिकृत बांधकाम असून दे गाड्यांचे, त्याच्यावर आम्ही प्रश्न उठवतच असणार। आणि आजच्या मीटिंगतर्फे फक्त आम्हाला एक पॉझिटिव्ह एक रिस्पॉन्स आलेला आहे आणि निश्चितच येणारा काळ हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असेल। आणि ह्या मीटिंगमधून एकच साध्य झालेलं आहे की जे काय कारवाया RTO करत आहेत त्या निश्चित त्यांनी फास्ट ट्रॅकमध्ये कराव्या।